बातमी पिंपरी चिंचवडमधून आहे। पिंपरी चिंचवड मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळलेली आहे। इमारतीखाली जवळपास 14 जण अडकल्याची शक्यता आहे। बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे आता सध्या रवाना झालेला आहे। मोशी कचरा फाट्याजवळ ही मोठी इमारत कोसळलेली आहे। 14 जण अडकल्याची भीती आहे, त्यामुळे आता सध्या अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी अविनाश पर्वत आपल्या सोबत आहे। अविनाश, ही इमारत नेमकी कशी कोसळली, काही कारण होती का या इमारत कोसळण्यामागे? सिद्धेश, नक्कीच गेल्या 2-3 दिवसापासून जो पाऊस होतोय त्या पावसाचाच इम्पॅक्ट जो आहे या बिल्डिंगवर पडलेला आहे। खरं तरी मोशी कचरा डेपो जे पिंपरी चिंचवडचा कचरा साठवणूक करणारा जो भाग आहे तेथील ही बिल्डिंग आहे। 3 मजलीची बिल्डिंग होती आणि या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी ची बिल्डिंग होती। या ठिकाणी 3 मजली बिल्डिंग होती आणि अचानक जो आहे ती ही बिल्डिंग एका साईडवरून खाली कोसळलेली आहे। यामध्ये साधारण 20 जण कर्मचारी होते, त्यापैकी 5 जण जे आहे बाहेर आले। अजूनही आतमध्ये साधारण 14 ते 15 कर्मचारी अडकलेले आहे। परंतु हे जे 14-15 कर्मचारी अडकलेले आहे, बाहेरून आवाज दिल्यावर नंतर ते जे आहे आतमधून रिस्पॉन्स देतात, त्यामुळे हे 14 ते 15 जण संपूर्ण जे सुरक्षित आहे असं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांनी सांगितलेलं आहे। आता मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे अग्निशमन दल असेल, अँब्युलन्स असेल, पोलीस कमिशनर असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर असेल, सत्तारूढ पक्षीय नेते असेल, हे सर्व जे आहे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या आतमध्ये जे अडकले त्यांना बाहेर काढण्याचा जे आहे चर्चेचे प्रयत्न सुरू आहे। परंतु गेल्या 3-4 दिवसांपासून जो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतोय त्यामुळे ते बिल्डिंग जी आहे ती ढासळली आहे। आता सध्या जे आहे आतमधल्या 14-15 जणांना जे आहे बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। खरं अविनाश, त्यामुळे एकंदरीतच या अडकलेल्या 14 जणांची सुटका होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।